शाळेमध्ये शिकलेले प्रवीण दगेसिंग गिरासे हे आता आपल्याला कुठल्या युनिफॉर्म मध्ये दिसत आहेत? कुठला युनिफॉर्म आहे? फौजीचा, आर्मीचा, बरोबर. मग ते पण आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले. कुठे शिकले? कुठल्या शाळेत? जिल्हा परिषद शाळा निर्गुडी इथं शिकलेले. आणि विशेष कौतुक करावं असं वाटतं म्हणजे असं की आपली स्वामी विवेकानंद लायब्ररी आपण उघडली बघा 2020 मध्ये. आहे ना आपली स्पेशल वर्ग खोली. तिथं आपण वाचनालयामध्ये आपण काय करतो? पुस्तक वाचनाचं काम करत असतो. वाचतो की नाही? आपलं ग्रंथालय की नाही ते स्वामी विवेकानंद नावाचं काय आहे? ग्रंथालय. काय आहे? ग्रंथालय किंवा आपण अभ्यासिका म्हणूया, बरोबर. मग तिथे आपण काय करतो? सगळेजण वेगवेगळे पुस्तकं बोला पटकन. काय करतो? वाचतो की नाही? मग ह्या दादाने आपलं इथं 7वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर शिंदखेड्याला शिक्षण केलं आणि त्याच्यानंतर त्यांचं काय केलं? आपली ही लायब्ररी, आपलं जे ग्रंथालय आहे स्वामी विवेकानंद ग्रंथालय, त्या ग्रंथालयामध्ये आपण शिक्षक, गावातले गावकरी जे दाते आहेत ते, त्याच्यात वीरू भाऊ, नंतर असे दीपक भाऊ, खडकसिंग भाऊ साहेब, असे व्यक्तींचे नाव आपल्याला सांगता येतील. यांनी आपल्याला काय दिलं? पुस्तकं उपलब्ध करून दिली. कशाची पुस्तकं? स्पर्धा परीक्षांची पुस्तकं. आता तुम्ही जसं वर्गात अभ्यास करता तसा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास दादाने कुठे केला? कोणत्या ग्रंथालयात केला? आपल्या स्वामी विवेकानंद ग्रंथालयामध्ये अभ्यास केला. आणि त्या अभ्यास करून त्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केल्यानंतर तो दादा 5 आर्मीमध्ये त्याला नोकरी मिळाली, जॉब मिळाला. आणि आज तुम्हाला कुठल्या युनिफॉर्म मध्ये दिसतोय ना? कसं असतं बघा, अभ्यास केला तरच यश प्राप्त होतं, अन्यथा होत नाही. समजलं? मग आपल्या ग्रंथालयामध्ये पण मोठं झाल्यावर तुम्हाला काय करायचंय? वाचन करायचंय, स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे. मग या दादासारखे अजून 4 विद्यार्थी आपल्या ग्रंथालयातले नोकरीला लागले. किती विद्यार्थी? 4. आता दादा तुम्हाला थोडक्यात माहिती सांगेल. माझा परिचय करून देतो. माझं नाव आहे गिरासे प्रवीण. मी 1ली ते 7वीपर्यंत या शाळेत शिक्षण केलं. त्यानंतर मी भरतीची तयारी करत असताना मी आपल्या गावाची लायब्ररी 2020मध्ये सुरू झाली. तेव्हापासून आम्ही अभ्यास करायला लागलो. आमचं रुटीन बनलं इथं. त्यानंतर आमची रनिंग सगळं म्हणजे टोटल मस्त चालू होतं. बस इथं आमचा अभ्यास एकदम चांगला झाला. आणि 2023मध्ये माझं सिलेक्शन झालं आर्मीमध्ये. तर मला एक सांगायचं, याच्यामध्ये कोणाकोणाचं इच्छा आहे की आर्मीमध्ये पोलीसमध्ये जायचं आहे? कोणाकोणाला पोलीस बनायचं आहे? मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? दादाने कसा अभ्यास केला? फक्त अभ्यास. काय करावं लागेल? मेहनत करावी लागेल, व्यायाम करावा लागेल, रनिंग करावी लागेल. अवघा तुला पोलीस बनायचं होतं ना? मग नुसतं बोलून पोलीस बनतं का माणूस? त्याच्यासाठी वाचनाची सवय लावावी लागते की नाही वाचनाची? बरोबर आहे की नाही? तर बिना वाचनाचं तुम्ही म्हणून जाणार पोलीस बनणार का? टीचर बनणार का? नाही बनणार. त्याच्यासाठीच वाचन करावं लागतं. आणि आपल्या शाळेमध्ये बघा आता एक आर्मीमध्ये झालं, त्यानंतर माझं झालं. त्यानंतर योगेश पवार झाला कोतवालमध्ये. त्यानंतर एकनाथ कोळी यांचं मुंबई पोलीसमध्ये सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर कार्तिक गिरासे याचं पण आर्मीमध्ये सिलेक्शन झालं यावर्षी. तर म्हणजे 5 मुलांचं टोटल 5 मुलांचं इथं नोकरी लागली, वर्दी मिळाली या लायब्ररीमुळे, गावाच्या लायब्ररीमुळे. आणि खूप प्रोत्साहन केलं शिक्षकांनी पण आणि गावाच्या लोकांनी पण. बघा कळलं तुम्हाला की दादा त्यांनी रात्री पण अभ्यास केला बरं. इथे टाइमपास केला का? त्यांनी रात्री पण अभ्यास केला, दिवसा जर वेळ मिळाला असेल तर दिवसाही अभ्यास केला. मग आपण पण आत्तापासून लायब्ररीची जास्तीत जास्त सवय कशी लागेल किंवा आपल्याला वाचनाची सवय कशी लागेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की नाही? काही विद्यार्थी खेळायला नाही मिळाला तरी रडतात की नाही? मान्य आहे की त्यांना घरी खेळायला मिळत नसेल, पण आपली वाचनाची सवय ही निरंतर ठेवली पाहिजे. काय केलं पाहिजे? म्हणजे चालूच ठेवलं पाहिजे वाचन. आपल्याला जेवढं येतं ना तेवढं वाचण्याचा प्रयत्न करा.
आणि दररोज करा. तुम्ही दादासारखे मोठे झाले की आपली लायब्ररी ही कायमस्वरूपी आहे, कायमस्वरूपी सगळ्यांसाठी राहील. आमच्या साऱ्या शिक्षकांचं लक्ष त्या लायब्ररीवर राहणारच आहे. मग तुम्हीही भविष्यामध्ये या लायब्ररीमध्ये अभ्यास करून मोठं व्हावं, चांगला अधिकारी व्हावं, चांगली नोकरी लागावी. शेती करत असाल तर उत्तम शेतीच्या बाबतीत पण पुस्तकं असतात, ती जर तुम्ही वाचली तर आधुनिक शेती आपण करू शकतो. आपण चांगला शेतकरी पण बनू शकतो, चांगला डॉक्टर बनू शकतो, चांगला इंजिनियर बनू शकतो, चांगला अधिकारी बनू शकतो. पण त्याच्यासाठी काय लागतं? काय लागतो? अभ्यास. करणार की नाही? ग्रंथालयात दिवसा रिकामं असतं ग्रंथालय आपलं, तिथे दादा ते संध्याकाळी किंवा रात्री असे बरेच आपल्या गावातले तरुण येत असतात. कोण कोण दिवस ज्याला वाटलं की मला वाचायचंय तो कुठे वाचन करेल? कुठे वाचन करेल? मला सांगा, ग्रंथालयात वेळ मिळाला वाचन करायला कोण कोण जाणार आहे? खरं सांगायचं, गप्पा मारायला मस्ती करायला अजिबात नाही. आता यांना चॅलेंज दिलं होतं मी की 3 दिवसात पुस्तक वाचन संपलं पाहिजे, ते पुस्तक संपलं पाहिजे म्हणून या घरी राहायला पाहिजे होतं का यांनी? कुठे वाचन करायला पाहिजे होतं? आपल्या ग्रंथालयामध्ये बसले असतं तरी चाललं असतं. म्हणजे आतापासून आपल्याला वाचनाची सवय लागते आणि चांगलं वाचन जर आपण केलं तर आपण या दादासारखं अधिकारी बनू शकतो की नाही? दादा अजून पुढच्या परीक्षांचा अभ्यास करेल, अजून पुढच्या पदावर जाईल, अजून प्रमोशन होईल. म्हणजे निरंतर अभ्यास करत राहिलं तर आपली प्रगती होत राहते. लक्षात ठेवा, आपली प्रगती होत राहते. आपण शाळेत आपल्या सगळ्यांचे आई वडील कष्टकरी वर्गातले आहेत की नाही? कोणाचे वडील शेतात काम करतात, कोणाची आई रोजाने शेतात जाते की नाही? मग आपण शाळेत आल्यानंतर आपल्या आई वडिलांची फसवणूक करतो का अभ्यास न करून? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा की आपण जर अभ्यास करत नसू, आपण जर वाचन करत नसू तर आपण आपल्या आई वडिलांची फसवणूक करतोय. काय करतोय? फसवणूक करतोय. का बरं? बघा, आपले आई वडील जर एखादे फळं आणले असतील, ते जर 200 रुपये किलो 150 रुपये किलो असेल, ते स्वतः खात नाही, ते कोणाला देतात? मुलांना खाऊ घालतात. स्वतः खातात का ते? चांगला पेढा आला असेल कोणाच्या घरचा, तो सुद्धा आपल्या मुलांसाठी राखून ठेवतात, ते स्वतः खात नाही. मग तुमचं काम काय आहे? काय आहे तुमचं काम? काय आहे? अभ्यास करणं. ज्या वेळेला ह्या गावातील जास्तीत जास्त विद्यार्थी जेव्हा चांगल्या पदावर जातील तेव्हा जास्तीत जास्त समाधान कोणाला लाभतं? शिक्षकांना लाभतं, तुमच्या आई वडिलांना लाभतं आणि गावालाही वाटतं. गावाला अभिमान वाटतो की नाही? आता दादाच्या वडिलांना किती अभिमान वाटतो? आपल्यालाही वाटतो की नाही? आम्हा शिक्षकांना वाटतो, गावकऱ्यांना वाटतो. मग जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर चांगल्या पदावर जाऊन चांगलं उत्कृष्ट काम आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या राज्यासाठी करू शकतात की नाही? करू शकता की नाही? मला एक जोरात आवाज पाहिजे. करू शकतात की नाही? व्हेरी गुड. धन्यवाद. तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजा